जागेवर सध्या महायुतीच्या तिन्ही पक्षांनी दावा केलाय। थेट नवी दिल्लीतून उमेदवारीचे संकेत मिळाल्याचा दावा मंत्री भुजबळांनी केला, तर नाशिक भाजपचा बालेकिल्ला आहे असं मंत्री गिरीश महाजन म्हणाले होते। त्यामुळे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची अडचण झालेली आहे। नाशिकमधून उमेदवारी करता आग्रही गोडसेंनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली, मात्र उमेदवारी मिळाली नाही, तर गोडसे बंडाच्या पवित्र्यात असल्याची चर्चा तरी आहे। अशातच गोडसेंना ठाकरे गटाचे दरवाजे खुले आहेत असा प्रश्न संजय राऊतांना विचारण्यात आला, त्यावर राऊतांनी बंडखोरांना इशारा दिला। कोणत्याही गद्दारासाठी दरवाजे उघडे नाही। दरवाजा ठोका, दारात बसा, छाती पिटा, गद्दारांना दरवाजे उघडे नाहीत। जर आम्ही भविष्यात गद्दारांसाठी दरवाजे उघडे ठेवले तर मला असं वाटतं, जे निष्ठावान, स्वाभिमानी, प्रामाणिक जनता आणि शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे एकत्र झालो आहोत, हा त्या जनतेचा आणि त्या स्वाभिमानाचा अपमान ठरेल। त्याच्या घराला दरवाजे राहिलेलेच नाही तर ते उघडणार कुठून? उभाटा गटाच्या घराला दरवाजे राहिलेलेच नाहीत, जे होते त्या दरवाजे तोडून बाहेर गेलेले आहेत सर्वजण। म्हणून आता त्यांच्याकडे कोणी जायचा प्रश्न येत नाही आणि म्हणून अशा वल्गना करणं याचा अर्थ तुम्हाला कोणी विचारत नाही असंच होतं। शिंदेंच्या शिवसेना